हा आमचा ब्लॅकी नंबर 2 आलेला आहे आणि पाऊस काही थांबण्याचं नाव घेत नाही. तर चला मंडळी, टेम्पो आलेला आहे. या चिखलाच्या समुद्रातून आपल्याला पार करायचं आहे पुढे. जम के रखना कदम मेरे साथिया, आ देखे जरा आगे क्या है. तर अशा प्रकारे धीरे धीरे आपण पोचलेले आहोत. तर इथे पण डेंजरच उतरण आहे मंडळी, चिकट झालेलं आहे. ह्या पुढे कोणीतरी काढून ठेवलेले आहेत लाकडं. टेम्पो येऊन गेलेला आहे आणि पुढे आमच्या ताई महिला आहेत. मंडळी इथे खूप छान असे चित्तोर आलेले आहेत, दिसतात का कसे भिरभिरतात. खूपच आहेत. बऱ्याच वर्षांनी पाहिलेत मी हे चित्तोर. लहानपणी खूप पकडायला जायचो तेव्हा मंडळी काहीच वाटायचं नाही, म्हणजे त्यांना वेदना होतात का काय ते कळायचंच नाही. फुलपाखरं आणि हे चित्तोर, तुम्ही काय बोलता काय माहिती, आम्ही चित्तोर बोलतो आणि फुलपाखरांना भिंगोरटी बोलतो. आणि आम्ही आलेलो आहोत लाकडांना इकडे. तर मी थकलेत काढून काढून, बाकीच्या इकडे काढत आहेत आणि इकडे आहेत. दमले मी. इकडे पण खूपच चित्तोर आहेत. तर मंडळी अशा प्रकारे हे लाकडं आमची गोळा करून झालेले आहेत. ती मी चोखलून ठेवले आहेत, तुम्ही काय बोलता माहिती नाही, म्हणजे साफ करून ठेवलेले आहेत. ही इकडे दुसऱ्यांचे आहेत, गोळा करून जमा करून ठेवलेले आहेत. आणि ही मी ठेवलेले आहेत कारण हात आता दुखायला लागले माझे. आत्ताच हॉस्पिटलमधून आलेले आहे, 4-5 दिवस झालेत. तर हात खूप दुखत आहेत. आणि हा मोठा लाकूड मी काढलेला आहे, तर तो घेऊन जाणार आहे. हा इथे माझा कोयता आहे आणि बाकीचे हे इकडे वरती ठेवलेत मी. हे आता नंतर येते पाणी पिऊन, नाहीतर उद्या. बाकीचे इकडे काढत आहेत. सूर्यास्त होणार आहे आता, संध्याकाळ झालेली आहे आणि खूपच चित्तोर आणि फुलपाखरं पिवळी इकडून तिकडे फिरत आहेत. खूप म्हणजे खूपच चित्तोर आहेत आणि खूपच छान आनंद वाटते पाहून. लहानपणाची आठवण येते मंडळी. चित्तोरचं गाणं कुठलं आहे आठवत नाही, आता गाणं बोलले असते मी आता.